ज्यांच्या उपस्थितीने मन आणि शरीराला कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते, ज्यांच्या कर्तृत्वाची साक्ष महाराष्ट्र राज्यातील गड किल्ले ते आपल्या अमरावती जिल्ह्यातील नदी धरणे आणि ऐतिहासिक पूल देतात, ज्यांच्या मायेच्या विशाल पंखाखाली आजही हजारो कुटुंब विसावा घेतात, त्या माजी राज्यमंत्री माननीय वसुधाताई देशमुख यांच्या जीवन गौरव सोहळ्याचा क्षण आपल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला आहे. आजचा अमृतमय जीवन गौरव सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून तो माननीय वसुधाताईच्या कर्तृत्वाचा आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणावे लागेल. शिरज गावबंड येथील महिला मंडळ अध्यक्षा, 10 वर्ष अमरावती महिला बँक अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य, पाणी पुरवठा मंडळाच्या अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, विधान परिषद सदस्य, आमदार ते उपमंत्री, राज्यमंत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या वसुधाताई समाजभूषण ठरल्या आहेत. ज्यांची चेतना प्रज्वलित असते, असे व्यक्तिमत्व जगण्याला कसे समाजाभिमुख करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वात्सल्यमूर्ती मा वसुधाताई देशमुख. अमरावती शहरालगत असलेल्या टाकरखेडा शंभू येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, पंचायत समितीचे प्रथम सभापती श्री यादवराव दादा व इंदिराताई देशमुख यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे वसुधाताई. काळ जुना असला तरी यादवराव दादा आधुनिक विचारांचे होते, त्यामुळे घरातील मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य सहज मिळाले. त्या काळी लग्नाचे वय कमी असल्याने यादवराव दादांनी घरातील मोठी मुलगी अर्थात वसुधाताईच्या लग्नाची तयारी सुरू केली. असं म्हणतात, लग्नाच्या गाठी स्वर्गामध्येच बांधल्या जातात आणि तसंच ठरलं. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील श्रीमंत नारायणराव देशमुख यांचे सुपुत्र पुंडलिकराव यांचेशी 1962 मध्ये लग्नाची गाठ घट्ट बांधल्या गेली. नवे घर, नवा संसार आणि नव्या जीवनाची सुरुवात ताईसाहेब आणि पुंडलिकराव उपाख्य नानासाहेब यांनी सोबत केली. साहित्याचा पिंड असलेले नानासाहेब उच्च शिक्षित असल्याने विचारांची परिपक्वता आणि निर्णयाचे धाडस त्यांच्या ठायी होते. त्यामुळे वसुधाताईवर केवळ कुटुंबाची जबाबदारी न टाकता ताईसाहेबांचे व्यक्तिमत्व सक्षम करण्याकरिता नानासाहेबांनी परत ताईसाहेबांच्या शिक्षणाला सुरुवात केली. सन 1965 ते 1970 दरम्यान ताईचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर वसुधाताईंनी शिरसगाव बंड येथून सामाजिक कार्याला सुरुवात केली. महिला मंडळाची स्थापना, अचलपूर तालुक्यात बालवाड्या, शारदा देवीची स्थापना आणि सर्व महिलांना सोबत घेत ग्रामसफाई अभियान सुरू केले. ताईसाहेबांच्या पुढाकारामध्ये गाव पातळीवर गणेशोत्सव व इतर सण उत्सव सार्वजनिक स्तरावर होत असल्याने गावामध्ये एकोपा निर्माण झाला. नानासाहेब व वसुधाताईच्या नाग विदर्भ प्रकाशन महाराष्ट्र प्रकाशन अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत होते. साहित्याच्या कामानिमित्ताने साहित्यिकांचे घरी येणे जाणे वाढले. याच दरम्यान महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानाच्या माध्यमातून अमरावतीला आले की त्यांचा मुक्काम वसुधाताईच्या घरीच असायचा. त्यावेळी वसुधाताईंनी त्यांना विनंती केले की बाबासाहेब, तुम्ही आम्हाला व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी महाराज समजावून सांगता, परंतु भावी पिढीसमोर शिवाजी महाराज कसे उभे राहतील या महत्त्वपूर्ण प्रश्नावर सखोल विचार करून जाणता राजा हे महानाट्य उदयाला आणले. त्याचा पहिला प्रयोग दादर येथे सादर करण्यात आला, जो अजरामर झाला. गाव व तालुका पातळीवर वसुधाताईचे कार्य आणि जनमताचा कौल पाहता त्यांना काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट तळवेल माधान सर्कलमधून ताईंना दिले आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये वसुधाताई तळवेल माधान सर्कलमधून भरघोस मतांनी जिंकल्या. अमरावती जिल्हा परिषदमधून वसुधाताई पहिल्या महिला होत्या. जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर अतिशय खारपाण पट्टा असलेला दर्यापूर या भागात रिजनल योजनेच्या माध्यमातून 43 गावांना पाणी देता आले. जिल्हा परिषद कामाचा आढावा घेत पक्षश्रेष्ठींनी वसुधाताई यांना महाराष्ट्र पाणी पुरवठा मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी संपूर्ण राज्याचे काम पाणी पुरवठा मंडळाकडे होते. त्यामुळे या पदाची जबाबदारी सांभाळत वसुधाताईंनी ग्रामीण, शहरी भाग
शिवाजी महाराजांचे गड, प्रसिद्ध देवस्थाने, त्यापैकी शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, शेगाव येथे पाणी देता आले. ग्रामीण भागामध्ये सरकारी नियोजनाप्रमाणे पाण्याच्या योजना ताबडतोब देण्यात आल्या. विशेष म्हणजे अमरावती शहराला कुठलाही पाण्याचा स्रोत नसल्यामुळे 40 किलोमीटर वरून अप्पर वर्धा धरण येथून पाणी घ्यावे लागले. मोठ्या संघर्षातून पाणी अमरावतीला मिळाले. प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने वसुधाताईंनी चांदूर बाजार भागातील आपल्या शेतीमध्ये पहिला संत्र्याचा प्रयोग यशस्वी केला. परिणामी वरुडसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये संत्रा बागायती सुरू झाली. वसुधाताईच्या पुढाकारातून त्यांच्या मतदारसंघामध्ये संत्रा पीक प्रयोग यशस्वी झाला. मात्र संत्र्याकरिता शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्चाची तरतूद करावी लागत असल्यामुळे व अपुऱ्या पाण्यामुळे संत्र्याला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे खर्चाचा मोबदला मिळत नव्हता. यावर एक कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अचलपूर व चांदूर बाजार या तालुक्यात असलेल्या चारगड, पूर्णा, चंद्रभागा, सापण इत्यादी नद्यावर धरणे बांधल्या गेली. 1984 दरम्यान वसुधाताईंना महिला आर्थिक मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. तिथे महिलांना फारसे काम मिळत नव्हते. वसुधाताई महिला आर्थिक मंडळाच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आर्थिक मंडळाची नियुक्ती केली. ज्या महिला मंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात टेंडर आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि बहुतांश जिल्ह्यात चांगले काम मिळाले. उदाहरणार्थ युनिफॉर्म शिवणे, धान्य पुरवणे, इतर शोभेच्या वस्तू मॉलमध्ये ठेवणे इत्यादी. सन 1985 ते 95 दरम्यान माननीय वसुधाताई महिला बँकेच्या अध्यक्ष असताना त्यांनी महिला बँकेच्या 3 शाखा सुरू केल्या: बडनेरा, अचलपूर, मोतीनगर, अमरावती. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा मंडळाची अध्यक्ष असताना काही मंडळाचा नवीन कामे मंजूर असलेल्या योजनांचा निधी सेंट्रल बँकेला दिला. सेंट्रल बँकेच्या 5 शाखा एकाच दिवशी सुरू केल्या: घाटलाडकी, करजगाव, शिरसगाव, तोंडगाव, ब्राह्मणवाडा, थडी. शाखा सुरू करून भागातील महिलांना सेंट्रल बँकेच्या व महिला बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य सुरू झाले. सन 1986 मध्ये विधान परिषद सदस्य वसुधाताईंना सुधाकरराव नाईक यांच्या कालखंडामध्ये उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1991 ते 92 मध्ये अचलपूर मतदारसंघातील धरणांचे भूमिपूजन करीत ताईसाहेबांनी 10ही नगरपालिका जिवंत पाण्यावर आणल्या. परिणामी कधी काळी अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातील असलेली 200 फूट पाण्याची पातळी 50 फुटावर आली. शेती आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने अचलपूर, चांदूर बाजार तालुक्याचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे या दोन्ही तालुक्यांमधील घरकुल, रस्ते, स्वच्छता ही कामे नगरपालिकेच्या सदस्यांच्या माध्यमातून पार पाडली. सन 1999 ते 2004 दरम्यान विधानसभा सदस्य व तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना वसुधाताई यांनी जिल्ह्यातील पाटसऱ्या कालव्याची कामे पूर्ण केलीत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वसुधाताई यांची खारपानपट्टा कृती समितीच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या समितीमध्ये 25 आमदारांचा समावेश होता. वसुधाताईंनी संपूर्ण खारपानपट्टाचा दौरा करीत शासनाकडे अहवाल सादर केला. यावर पूर्णा धरणाची निर्मिती करीत संपूर्ण भातकुली तालुक्याला पाणी पुरवठा योजना सुरू झाली. अचलपूर मतदारसंघात सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी अचलपूर येथे 100 बेडचे व धारणी येथे 50 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले. सोबतच अमरावती जिल्हा हा कापूस पिकवणारा भाग आहे. त्यावेळी मुंबईहून फिनले मिल विदर्भात देण्याचा जो निर्णय झाला, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून व माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सहकार्यातून आणि प्रतिभाताई पाटील व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून अचलपूरला फिनले मिल सुरू झाली. मात्र 13 कोटीच्या शुद्ध नक्यात असलेली ही मिल कोविडच्या महामारीमध्ये बंद झालेली आहे. ती अजूनही शासनाने सुरू केलेली नाही. अनेक मजूर घरी बसले आहेत. ही कळकळ आजही वसुधाताईंनी अस्वस्थ करते. कुठलेही ज्ञान आत्मसात करण्याकरिता शिक्षण गरजेचे असते.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. मात्र चांदूर बाजार, अचलपूर आणि मेरघाटातील दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित व्हायची होती. आपल्या मतदारसंघासह मेरघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हेच ध्येय समोर ठेवत शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी नानासाहेब व ताईसाहेबांनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुले शिक्षित केली. आपण सुद्धा पीपल्स वेलफेअर संस्था स्थापन करून जिल्ह्यातील मुला किंवा मुलींना शिक्षित करू या विचारातून पीपल्स वेलफेअर संस्थेची स्थापना 12 ऑगस्ट 1982 रोजी झाली आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1983 मध्ये 3 माध्यमिक शाळा सुरू केल्या. यामध्ये 1 जिजामाता विद्यालय, चांदूर बाजार, 1 जुलै 1983. 2 श्री संत गुणवंत बाबा विद्यालय, तळेगाव मोहना, 15 जुलै 1983. 3 देवकीनंदन विद्यालय, सुरळी, चांदूर बाजार, जिल्हा अमरावती, 21 सप्टेंबर 1983. 4 राजा शिवाजी विद्यालय, परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, 1 जुलै 1984. 5 जिजामाता मराठी प्राथमिक शाळा, चांदूर बाजार, 1 जुलै 1986. 6 दत्तप्रभू आश्रमशाळा, पिंपळखुटा, तालुका अचलपूर, 13 डिसेंबर 1989. 7 नारायण विद्यालय, टाकरखेड, पूर्णा, 9 फेब्रुवारी 1990. 8 कैलासवासी नारायणराव अमृतराव देशमुख महाविद्यालय, चांदूर बाजार, 9 विवेकानंद विद्यालय, खापरखेडा, तालुका धारणी, 9 नोव्हेंबर 1992. 10 संत ज्ञानेश्वर विद्यालय, सावलीखेडा, 1 जानेवारी 1993. 11 श्रीराम विद्यालय, हरिसाल, 2 जुलै 1993. 12 वसुंधरा आदिवासी आश्रमशाळा, बोरी, 15 ऑक्टोबर 1994. 13 साने गुरुजी विद्यालय, शिरपूर, 1 जुलै 2000. 14 वसुंधरा विद्यालय, दहिगाव, पूर्णा, 1 जुलै 2000. 15 अनुदानित आश्रमशाळा, दहेंद्री, तालुका चिखलदरा, 23 जून 2003. 16 कैलासवासी यादवराव दादा देशमुख विधी महाविद्यालय, अचलपूर कॅम्प, 1 जुलै 2009. अशा शाळा आणि महाविद्यालयातून आजवर लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि आजही घेत आहेत. नानासाहेब व माननीय वसुधाताई इथेच थांबले नाहीत, तर शेती आणि शेतकऱ्यांची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी 1995 मध्ये श्रम साफले फाउंडेशनची स्थापना करीत. त्या अंतर्गत 1997 मध्ये कृषी विज्ञान केंद्र घातखेड, 2005 मध्ये सौ वसुधाताई कृषी महाविद्यालय, बोडणा, 2007 मध्ये सौ वसुधाताई अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, पाळा व श्री ज्ञानदेव विद्यालय, पिंपळखुटा. अर्मळ शाळा व महाविद्यालयाची स्थापना करीत कृषी क्षेत्राला विकसित करण्यावर भर दिला. साहित्यामध्ये रमणारी नानासाहेबांच्या अध्यात्माला वसुधाताईची भक्ती आणि शक्ती लाभली होती. वसुधाताईंनी राजकीय जीवन प्रवासामध्ये समाजकारण आणि अध्यात्म आत्मीयतेनं सांभाळले. ज्ञानेश्वरी कन्या संत गुलाबराव महाराज यांच्या कात्यायनी व्रताला 100 वर्ष पूर्ण झाले होते. या कात्यायनी व्रताचा शताब्दी महोत्सव करण्याची संधी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना वसुधाताई यांना मिळाली. या सोहळ्याच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आले होते, तर समारोपीय सोहळ्याला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. त्यावेळी 1 लाखपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. अमरावती जिल्ह्याला संतांची देवभूमी म्हणून ओळखले जाते. प्रामुख्याने संत गाडगेबाबा यांचे विचार, कार्य आणि त्यांची शिकवण प्रत्येक घराघरामध्ये रुजवावी याकरिता अमरावती शहरातील गाडगेनगर येथील मंदिर समितीच्या वतीनं दरवर्षी जयंती यात्रा महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव
सार्वजनिक स्वरूपात व्हावा याकरिता माननीय वसुधाताई देशमुख यांनी राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील व सुशील कुमार शिंदे यांच्या सहकार्यानं गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान कायमस्वरूपी मंदिर समितीकडे हस्तांतरित केले. इतकेच नव्हे तर माननीय वसुधाताई राज्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्यानं मुंबई येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवारातील जागा गाडगे महाराज ट्रस्टला सर्वसंमतीनं मिळवून दिली. या जागेवर मोफतलाल ग्रुपच्या सहकार्यानं धर्मशाळा उभारली, ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना तिथे कमी दरामध्ये राहण्याची सुविधा मिळाली. याच दरम्यान राज्यात गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला. एकाच नाण्याच्या दोन बाजू असणाऱ्या नानासाहेब व ताईसाहेबांचे एक स्वप्न होते की आपल्या शिरज गावामध्ये एक भव्य राम मंदिर असावे. त्याकरिता नानासाहेब आणि ताईसाहेबांनी अथक परिश्रम घेत 2007 मध्ये भव्य असे श्रीराम मंदिर उभारले, ज्याचा लौकिक आजही पंचक्रोशीत आहे. नानासाहेबांसारखे संतरूपी सौभाग्य ताईसाहेबांना मिळाले होते, ज्यामुळे ताईसाहेबांना आपले लोकाभिमुख व्यक्तिमत्व साकारता आले. नियती म्हणावी की शेवटचा निरोप. 26 ऑगस्ट 2013ला नानासाहेब कृषीतीर्थावर विसावले. समाजासाठी नानासाहेबांचे जाणं हा शेवटचा निरोप होता. मात्र ताईसाहेबांच्या अंतःकरणात नानासाहेब कायमचे स्थिरावले. त्यांची प्रेरणा आणि ध्येय यातून आजही माननीय वसुधाताई देशमुख लोकाभिमुख कार्य करीत आहेत. माननीय वसुधाताईच्या चौफेर जीवन प्रवासाकडे पाहिले असता एक गोष्ट स्पष्ट जाणवते की वसुधाताई देशमुख यांचे जीवन हे केवळ राजकारणाचे नव्हे, तर समाजसेवेचे, शिक्षण प्रेमाचे आणि मानवी मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे. गाव पातळीवरील महिला मंडळापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचला. परंतु पद, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक निर्णयामध्ये सामान्य माणसाचे कल्याण हेच ध्येय ठेवले. माननीय वसुधाताई देशमुख यांचे आयुष्य हे एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण समाजाला दिशा देणाऱ्या विचारांचे आणि कार्याचे तेजस्वी पर्व आहे. अशा गौरवशाली व्यक्तिमत्वाच्या माननीय वसुधाताई देशमुख यांचा जीवन गौरव सोहळ्यास आपण सर्वजण साक्षी ठरलो. याला भाग्यच म्हणावे लागेल.